तर जे काही आपलं बौद्ध लेण्या होत्या त्या आपण मागच्या पार्टमध्ये बघितलेल्या आहेत. आता आपण स्टार्ट करणार आहोत 13 ते 29च्या लेणी, ज्या हिंदू ग्रुपच्या लेणी मानल्या जातात. तर आपण आता स्टार्ट करूयात. तर जसजसं बौद्ध लेण्यांचा ऱ्हास होत आला तसतसं जी काही पुढच्या लेण्या तयार झाल्या त्या म्हणजे 13 ते 29च्या लेण्या त्या आपल्या हिंदू लेण्या आहेत. ह्या ॲक्च्युली एक फेमस फिगरला पकडून केलेल्या त्यावेळेसच्या शिल्पांना पकडून केलेल्या लेण्या आहेत. म्हणजेच काय की पार्वती असो, दुर्गा असो किंवा शिवा असो, रावण असो, तर नरसिंह असो, तर ह्यांसारख्या अनेक जे काही फिगर्स होऊन गेले तर त्यांच्यावरती आधारित अशा ह्या लेण्या त्या काळात कोरल्या गेलेल्या आहेत. आणि त्यावेळेस सगळ्यात जो मेन पॉईंट होता तो म्हणजे सुप्रीम बिईंगचा. तर सुप्रीम बिईंग म्हणजे काय तर कुठेतरी एक सर्वोच्च अस्तित्व आहे आणि त्याला कन्सिडर करून ह्या मायथॉलॉजीच्या किंवा जे काही पौराणिक कथा बनवल्या गेल्या तर त्यांचं जे काही रिप्रेझेंटेशन केलेलं आहे किंवा त्या काळात ज्या काही इमॅजिनेशन व्हायच्या किंवा पोएट्री व्हायच्या, म्हणजे काही काव्य असतील तर ते सगळे काव्य त्यांनी ह्या लेण्यांमधून कोरीव कामामधून आपल्याला प्रदर्शित केलेल्या आहेत. तर मेन म्हणजे बौद्ध लेण्यांनंतर स्त्री शक्तीचा आरंभ झालेला आहे. का झालेला आहे तर ते आपल्याला ह्या प्रत्येक लेण्यांमधून आपल्याला दुर्गाच्या मूर्ती किंवा पार्वतीच्या मूर्ती ह्या आपल्याला दिसून येतात. तर इथेच आपण कन्सिडर करू शकतो की जे काही आपल्या हिंदू लेण्या आहेत तिथे पौराणिक कथांतर्फे जे काही स्त्री शक्तीचा आरंभ झालेला आहे तो आपल्याला इथे पाहावयास मिळतो. तर आपण स्टार्ट करूया आपल्या या हिंदू लेणींच्या जर्नीला. तर आपण स्टार्ट करत आहोत 13व्या लेणीपासून. तुम्ही बघू शकताय 13व्या लेणीमध्ये काहीच नाही आहे पाहण्यासारखं, नुसता एक गुफा आहे उजव्या साईडला आपण पाहतोय ती. डाव्या साईडला आपल्याला मा दुर्गाची मूर्ती आपल्याला दिसते. त्याच पद्धतीने प्रत्येक खांबांवरती सुंदर डिझाईन कोरीव काम केलेलं तुम्हाला इथून दिसतं. तर आपण आतमध्ये जात आहोत. प्रत्येक खांबावरती खूपच बारकाईने असे नक्षीकाम केलेले आहेत. आतमध्ये अशा रीतीचे गाईड देखील असतात, पण घेऊ नका, काही गरज भासत नाही. डाव्या साईडला गेला की एक छान दुर्गाची मूर्ती तुम्हाला तिथे दिसेल, ज्याच्याने स्त्री शक्तीचा आरंभ झालेला आपल्याला दिसून येईल. प्रत्येक खांबांवरती सुरेख नक्षीकाम आहे आणि प्रत्येक भिंतींवरती देखील चांगलं काम केलेलं आहे त्यांनी, कोरीव काम. ही जी काही इन्फॉर्मेशन बोर्ड आहे ह्याच्यावर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. तर ह्या लेणीला रावण की खाई असे म्हणतात. ह्या असे खांब आहेत, खांबांवरती सुरेख नाजूक असं रेखीव काम केलेलं आहे. तर पूर्ण लेणीमध्ये तुम्हाला अशा रीतीचे सुंदर रेखीव काम केलेले खांब आढळतील आणि अशा ज्या काही मूर्त्या आहेत त्या देखील पाहायला मिळेल. बघू शकताय डाव्या साईडला दुर्गाची मूर्ती आहे. आता एक 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 अशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. तर ही जी काही विष्णूची पत्नी लक्ष्मी आहे तिची ही मूर्ती आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला इथे नरसिंहाचं एक रूप विष्णूच्या रूपातलं मिळेल इथे पाहायला. तर ते देखील सुंदर कोरीव काम केलेलं आहे. आधीमध्ये ज्या काही खांब आहे तिथे देखील छान कोरीव काम केलेल्या मूर्त्या पाहायला अशा मिळतील. तसेच तुम्हाला इथे शिव पार्वती देखील यांच्या दोघांच्या मूर्त्या इथे पाहायला मिळतील ह्या लेणीमध्ये. द्वारपाल आहेत इथे, तर तुम्ही पूर्ण भिंतीवर बघू शकताय द्वारपाल आहेत. आणि जी काही आतमध्ये मंदिर आहे किंवा तर ते मंदिरामध्ये लिंग होतं, तर ते लिंगाचं मंदिर इथे तुम्ही पाहिलेलं आहे. असे द्वारपाल उजव्या साईडला देखील कोरीव कामाने सुशोभित केलेले आहेत. आतमध्ये देखील असे छोटी छोटी मंदिरं आहेत. तर त्या मंदिरांमध्ये देखील वेगवेगळ्या स्त्री देवदेवतांच्या ज्या काही मूर्त्या कोरलेल्या आहेत त्या तुम्हाला दिसतील. इथे तुम्हाला दुर्गांच्या अशा मूर्त्या आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची जी काही लेणी आहे ती आहे. म्हणजेच काय, रावणाने शिवपार्वतीचं कैलास हलवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे, तर ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याच पद्धतीने पुढची जी मूर्ती आहे ती अशी आहे. इथे देखील स्त्री शक्तीचा जो काही हे झालेला आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. अशा रीतीने कोरीव आणि सुंदर काम त्यावेळेस केलेलं आहे. गाईची मूर्ती आहे आणि उजव्या साईडला देखील दुर्गाची मूर्ती तुम्हाला दिसेल. तर पूर्ण ही लेणी स्त्री शक्तीचा आरंभ दर्शवते. अशा पद्धतीने जे काही गुहांच्या आतमध्ये तुम्हाला जमिनींमध्ये कुंड केलेले दिसतील, तर ही त्यावेळेस होमसाठी वगैरे वापरले जात असावेत. बौद्ध लेण्या संपल्या की हिंदू लेण्यांना स्टार्ट झाल्यावर तुम्हाला कळून येईल की त्या ठिकाणी मोठमोठे होम हवन ह्या गोष्टी स्टार्ट झालेल्या
असाव्यात. तर त्यासाठीच हे केलेले कुंड तुम्हाला तिथे पाहावयास मिळतील. आपण 15व्या लेणीकडे वळत आहोत. 14वी लेणी आपण पाहिली, रावण की खाई ही. आता आपण 15व्या लेणीकडे निघालेलो आहोत. तर ह्या लेणीला असं भरपूर चढ पायऱ्या चढून वरती जावं लागतं. तर आपण आता जात आहोत ही लेणी पाहायला. अशा एक 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 पायऱ्या आपण चढत पूर्ण ही लेणी पाहणार आहोत. तर 15वी लेणी आपण चढत आहोत. तर आतमध्ये प्रवेश केल्या केल्या तुम्हाला खूपच सुंदर असं मंदिर समोर दिसेल. तर ते त्यावेळेस एक नाट्यगृह म्हणून वापरलं गेलेलं असावं त्यावेळेसच्या राजातर्फे. तर हे मंदिर अतिशय सुंदर मंदिर तुम्हाला इथे पाहावयास मिळेल. खूप छान जाळी काम केलेली विंडो समोरच प्रवेशद्वारासमोर तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारचं गेल्या गेल्या एक मंदिर मिळेल. तर त्याला ओरिजिनली ही बुद्धिस्ट मंदिर आहे आणि ते जे काही मंदिर होतं ते कालांतराने म्हणजे 8व्या सेंचुरीमध्ये ते शिवाच्या मंदिरामध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. तर अशा रीतीने तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकताय. पूर्ण नाजूक काम आणि छान काम इथे त्यांनी प्रत्येक भिंतींवरती केलेलं आहे. आणि आतमध्ये तुम्हाला अशा रीतीने पूर्ण नक्षीकाम या नाट्यगृहाचं मिळेल. प्रत्येक वॉलवरती छान रीतीने काय केलेलं आहे, मूर्तिकाम केलेलं आहे. आपण आत जात आहोत. तर इथे काहीच नाही आहे आतमध्ये. म्हणजेच त्या काळात त्या राजातर्फे जे काही नाट्य वगैरे भरवली जायची तर ते इथं तुम्हाला पाहायला मिळेल. समोर 2 जे काही हत्तींचे हे दिसतात ते पण दिसत आहेत. तर अशा प्रकारे इन्फॉर्मेशन बोर्ड इथे दिसतोय. ह्याला दशावतार केव असं देखील संबोधलं जातं. आपण या लेणीच्या वरच्या फ्लोअरवरती जात आहोत पायऱ्या चढून. तर तुम्हाला वर चढल्या चढल्या समोरच भिंतीवरती विविध रूपातील आणि पोजमधील जे काही शिवाच्या वगैरे मूर्ती आहेत त्या तुम्हाला दिसतील. आणि गणपतीचं देखील इथे शेवटची जी काही कोरीवकाम केलेलं आहे ते गणपतीचं होतं. तर अशा रीतीने आपण आता पूर्ण सेकंड फ्लोअरवरती एंट्री मारत आहोत. तर तुम्हाला गेल्या गेल्या इथे सगळ्यात पहिल्यांदा मोठाच्या मोठा हॉल दिसेल आणि द्वारपाल आहेत साईडच्या भिंतींवरती, ते देखील आपल्याला इथे दिसत आहेत. तर प्रत्येक खांबांवरती अगदी नाजूक रीतीने सुरेख कोरीव काम इथे केलेलं तुम्ही पाहू शकताय. तर त्या काळातल्या निसर्गाला किंवा निसर्गाचे जे काही घटक होते त्याला अनुसरून असे प्रत्येक खांबांवरती कोरीव काम इथे केलेलं दिसतंय. त्याच पद्धतीने आतल्या साईडला तुम्हाला आता जे काही वेगवेगळ्या रूपातल्या शिवाच्या मूर्त्या म्हणजे जे काही पोजेस होते त्याचे ते दिसतील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 8 हात असलेले शिवाची मूर्ती, त्याच पद्धतीने एखाद्या राक्षसाला मारत असलेली शिवाची मूर्ती, तसेच तांडव नृत्य करताना शिवाची मूर्ती, तर हे सगळं किंवा जे काही लिंग त्या काळात असायचं तर ते लिंग देखील तुम्ही इथे पाहू शकताय. तर अशा रीतीचे लिंग देखील तिथे होते. त्याच पद्धतीने जी काही आपली पार्वती आणि शंकर आहे तर ते एकमेकांसोबत त्यावेळेस डाईसचा जो खेळ असायचा तर तो खेळताना इथे तुम्हाला दिसते आणि पार्वतीचा हात पकडलेला आहे शिवानी. तर हे सुंदर दृश्य तुम्हाला इथे या मूर्तीतून दिसत आहे. आता जे काही आपण पुढची मूर्ती पाहणार आहोत ती देखील अशीच एक वेगळ्या पोजमधली आहे. आपल्या जे काही आता इथे बघा शिवा जो आहे तो रागाच्या स्थितीत असताना तो त्याने जे काही पुढे राक्षस आहे त्याला तो मारतानाचं हे दृश्य आहे.
त्याच पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय ध्यानस्थ स्थितीत बसलेला शिवा आणि पार्वती हे तुम्हाला दिसत आहेत. इथे राक्षसाचा वध करताना आहे. त्याच पद्धतीने इथे म्हणजे जो शिवाच्या सगळ्या वेगवेगळ्या पोजेसमधले इथे तुम्हाला लेण्या इथे आतमध्ये मूर्त्या पाहायला मिळत आहेत. तर अशा रीतीने प्रत्येक भिंतीवरती आता तुम्ही बघू शकताय हा आपल्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे आपलं हे गणेश. तर ह्या लेणीमध्ये आपल्याला ह्या गणेशाची अतिशय सुंदर मूर्ती पाहायला मिळालेली आहे. आम्ही जेव्हा इथे आलो आणि आम्हाला जेव्हा हे सगळ्या लेण्या पाहताना जेव्हा हे गणेश मूर्ती दिसली तर खूपच आनंद झाला मला. इथे तुम्ही द्वारकापाल पाहताय आणि आतमध्ये एक चॅपल आहे. तिथे तुम्हाला मस्तपैकी लिंग दिसतंय. हे एक पिंड आहे आणि खूप जुनी असेल तर ही पिंड ह्या लेण्यामध्ये तुम्हाला दिसले. म्हणजे जवळजवळ जी काही 15वी लेणी आहे इथून शिवपार्वतीला जवळजवळ डेडिकेट केल्यासारखीच आहे. आणि समोरून त्या चॅपलमधून तुम्हाला असा भव्य सभामंडप दिसतोय. तर खूपच सुंदर असं लेणी आहे ही 15वी जी काही आहे ती हिंदू लेण्यांमधली. प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला अशा आता ही बघा गजलक्ष्मी आहे. तर ही महत्त्वाची मूर्ती इथे आहे. हे द्वारकापाल आहेत. त्याच पद्धतीने पुढे प्रत्येक गॅलरीमध्ये तुम्हाला एक तरी कोरीव काम केलेली भिंत आढळेल. इथे तुम्ही बघू शकताय. इथे डाव्या साईडला दत्तगुरू दिसत आहेत तुम्हाला 3 हे असलेले. तर मूर्त्या अशा विविध त्या काळातल्या आहेत. हे तांडव नृत्य करतानाची शिवाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकताय. त्याच पद्धतीने इथे देखील शिवाची एका वेगळ्या पोजमधील मूर्ती बघायला मिळते. खूप अंधार असतो त्यामुळे खूप निरखून पाहावी लागते मूर्ती. इथे विष्णूची मूर्ती आहे आणि वर कमळामध्ये लक्ष्मी बसलेली आहे. झोपलेला विष्णू आहे तो. त्याच पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय वेगळ्या पोजमधली नाचणारी मूर्ती आहे. इथे लिंग आहे त्या काळातलं. तसेच इथे तुम्ही जे काही नृसिंहाचं रूप आहे ते बघू शकताय. इथे पण वेगवेगळे रूप. इथे नृसिंहाचं रूप अजून एकदा बघू शकताय. तर अशा पद्धतीने जवळजवळ खूप चांगल्या रीतीचं असं ही 15वी लेणी आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे. बाहेरून असं दृश्य छान दिसतंय आतून बाहेरचं दृश्य. आणि आता आपण इथे एक नंदी आहे. नंदी फार जुनी वाटते आणि थोडीशी हलवल्यासारखी वाटते. ही आम्हाला म्हणजे हलवल्यासारखी वाटली. तर आपल्याला इथे नंदी पाहायला मिळतो आणि त्याच्या समोरच चॅपल जे आहे तिथे लिंग आहे. आपण बघितलं पिंड आहे तिथे आणि त्याच्यासमोर ही नंदी आहे. आता सगळ्यात महत्त्वाची लेणी आपण इथे पाहत आहोत ती म्हणजे 16वी लेणी कैलास मंदिर. तर अख्ख्या वेरूळ लेणीमध्ये हे एक ॲट्रॅक्शनचं पॉईंट आहे. तुम्हाला बघू शकताय भयंकर सुंदर आणि रेखीव कोरीवकाम इथं तुम्हाला दिसेल प्रत्येक भिंतीवरती कैलास मंदिराच्या. तर अशा रीतीने तुम्ही एंट्री करत आहात आणि एंट्री पॉईंट तुमचा असा इथे आहे. मी एंट्री करत आहे. आत गेल्या गेल्या तुम्हाला असे सुंदर चौथरा दिसेल. त्याच्या आतमध्ये गॅलरीज आहेत. त्याच्या आतमध्ये रूम्स आहेत. तर गेल्या गेल्यास तुम्हाला गजलक्ष्मी पाहायला मिळेल आणि दोन्हीकडे तिच्या 2 एलिफंट्स आहेत आणि ते वरून पाणी शिंपडत आहेत तिच्यावरती. तर हे एक गजलक्ष्मी हे एक मेन ॲट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे या 16व्या लेणीमधला. आणि इथे जो हा काही पिलर आहे तो इथे तुम्हाला दिसतोय. तर हे एक धर्मचक्र असल्यासारखंच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक भिंतीवरती अशा रीतीचं एक सुंदर नक्षीकाम आणि कोरीवकाम इथून तुम्हाला दिसेल. हा ब्रिज आहे जो लेण्यांना जोडतो. तिथल्या कैलास मंदिरापासून एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात जाण्यासाठी तो ब्रिज आहे हा असा. तर हा ब्रिज तुम्ही बघू शकताय. हा पण महत्त्वाचा ब्रिज आहे यातला. त्याच पद्धतीने
आता आपण जसजसे आत जात राहू तसशी त्याची भव्यता तुम्हाला इथे दिसून येईल. ॲक्च्युली जे काही आपलं हे कैलास टेम्पल आहे हे पूर्णपणे एका दगडामध्ये म्हणजे मोनोलिथ आर्किटेक्चर आहे. हे एका दगडामध्ये हे कोरलेलं असं जे काही मंदिर आहे ते आहे. आणि हे 3 मिलियन इतकं फीट त्यावेळेस दगड त्यांनी यातून काढून टाकला होता. आपण जसं समोर जाऊ तसं तुम्हाला इथे एक भिंत दिसेल आणि त्या भिंतीवरती तुम्हाला एक खूपच असं सुंदर नक्षीकाम दिसत आहे. आणि ते दुसरं तिसरं काही नसून पूर्ण महाभारत एका भिंतीवरती त्यांनी कोरलेलं आहे. तर ते अशा रीतीने दिसते. तसेच कडेच्या भिंतीला तुम्हाला सिंह आणि हत्ती यांचं देखील कोरीव काम तुम्हाला दिसून येते. तर असे वेगवेगळे प्राणी देखील त्यावेळेस वापरले गेले असावेत. त्याच पद्धतीने जे काही याचं मेजरमेंट आहे ते मी तुम्हाला सांगते. ते म्हणजे 107 फूट इतकं ते डीप आहे आणि 276 फूट इतकं ते लॉंग आहे आणि 154 फूट इतकं ते वाईड असं आपलं जे काही हे पूर्ण कैलास मंदिर आहे ते आहे. त्याच पद्धतीने जे काही काम केलेलं आहे ते त्यावेळेस छिन्नीच्या मार्फत त्यांनी ते काम केलेलं आहे. तर ते देखील इथे त्यांनी नमूद केलेलं होतं. आणि जवळजवळ हे जे काही मंदिर आहे ते 2 मजली मंदिर बांधलं गेलं होतं त्या काळात. तर खूपच सुंदर आर्किटेक्चर तुम्ही इथे बघत आहात, तुमच्या समोरच इथे आहे. तर भयंकर सुंदर असं कैलास मंदिर आहे हे. तुम्ही नक्की इथे आला तर हे पाहायला विसरू नका. वेरूळ लेणी हे कराच आणि एका दिवसात एकच लेणी तुम्हाला करता येईल. तर वेरूळ आणि दौलताबाद असा जर प्लॅन असेल तर तो होणार नाही, कारण कैलास मंदिर पाहायलाच तुम्हाला बराच वेळ जातो. त्याच पद्धतीने हे खूपच मोठं असं स्ट्रक्चर आहे. एक युरोपियन व्हिजिटर होता, तो त्यावेळेस असं म्हणून गेला होता की अख्ख्या जगामध्ये असं आर्किटेक्चर कुठेही पुन्हा होणं कठीण आहे. आणि वरून जेव्हा ते वातावरणातून पाहिलं जाईल ह्या स्ट्रक्चरला, तेव्हा ते अद्भुतमय असं त्याला ते जाणवलं होतं. तर खूप सुंदर असं आर्किटेक्चर त्या काळी आपलं हे कोरून ठेवलेलं होतं. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एलिफंटचे जे काही सोंड आहेत ते थोडेसे ऱ्हास पावलेले तुम्हाला दिसतील. पण जर त्या काळात नवीन असताना तर हे किती सुंदर मंदिर दिसलं असेल याची प्रचिती आजही देखील आपल्याला येते, जरी काही मूर्त्यांचा ऱ्हास झाला असला तरीही. तर असे डिफरंट गॅलरीज तुम्हाला आतल्या साईडला पाहायला मिळतील. आणि त्याच्या आतमध्ये देखील प्रत्येक भिंतींवरती मूर्तिकाम केलेलं आहे. खालून जर पाहिला तर वरून हे असं सुंदर दृश्य दिसतं. तुम्ही प्रत्येक जे काही चौथरा आहे त्या चौथऱ्यावरती हा मंदिर उभा केलेला आहे. म्हणजे हे मंदिर वरून म्हणजे कळसापासून पायथ्याला आणि बाहेरून आत असं हे कोरलेलं एक मंदिर आहे. त्यामुळेच हे अद्भुत मंदिर मानलं गेलेलं आहे. तर खूप सुंदर कोरीवकाम नक्षीकाम तुम्हाला या प्रत्येक भिंतीवरती आढळेल. त्याच पद्धतीने त्यावेळेस त्यांनी सांगतात की इट इज डेडिकेटेड टू लॉर्ड शिवा आणि कैलास टेम्पल वॉज hewn फ्रॉम ए सिंगल रॉक बाय 7,000 लेबर्स अँड एंटायटल्ड रिमूव्हिंग 2,000 टन ऑफ रॉक. म्हणजे त्या काळात 2,000 टन इतकं दगड त्यांनी ह्या खोदकामातून काढलेलं होतं. आणि जवळजवळ 7,000 कामगार हे काम करत होते त्यावेळेस. जवळजवळ शेकडो वर्ष हे काम चालू होतं, म्हणजे पिढ्यानपिढ्या हे काम त्यावेळेस केलं जात होतं. तर अशा रीतीने जे काही आपण याच्यामध्ये मेन जे पाहिलं ते ब्रिज होतं. तर ते ब्रिज मेन म्हणजे ह्या मंदिरातून त्या मंदिरात जाण्यासाठी वापरले गेलं होतं. आणि जे दुसरं आपण बघितलेला जो पिलर होता त्याला व्हिक्टरी पिलर असे म्हणतात. तुम्ही इथे पाहू शकताय, हा आपला जो आहे तो व्हिक्टरी पिलर म्हणून संबोधला गेला आहे ह्या लेणीमधला. तर हे मेन जे आहे ते असं आर्किटेक्चर आपल्याला इथे पाहायला मिळते. तुम्ही इथे बघू शकताय. मी त्यावेळेस अक्षरशः असं मला इतकं आश्चर्य झालं की मी सांगू नाही शकत की मला काय फिलिंग होत होतं त्यावेळेस. इतकं सुंदर असं मंदिर हे होतं. कधीच असं मंदिर मी पाहिलं नव्हतं जे इथंच मेन पाहिलेलं आहे. पूर्ण शिवा टेम्पल आहे. तुम्ही ज्याही मंदिराच्या आत जाल तिथे तुम्हाला शिवाचंच अस्तित्व लाभेल. तुम्ही खालून बघा, वरचं दृश्य किती सुंदर आणि अद्भुतमय असं वाटतं इथे.
थोडंसं ऱ्हास होत आलेलं आहे. अनेक हत्तींचे सोंड वगैरे आहेत ते थोडे गेलेले आहेत. इथून समोर तुम्हाला ते व्हिक्टरी पिलर देखील दिसतो असा सुंदर. इथून पायऱ्या आहेत. तुम्ही या गॅलरीजमध्ये आतमध्ये जाऊन पण आतमध्ये जे काही केव्ज आहेत ते बघू शकता. सिंह आणि हत्ती ह्यांशिवाय दुसरे कुठलेच प्राणी इथे पाहायला मिळाले नाही आहेत ह्या खोदकामाच्या किंवा ह्या केव्जमध्ये मला. आपण आता वर जात आहोत आणि इथून वर गेल्या गेल्या तुम्हाला आपल्या शिवाच्या मंदिरात जायला एंट्री मिळते. तर असं हा एंट्रन्स आहे. वर छतावर तुम्हाला हेमाडपंथी उलटे कमळ दिसत आहे आणि इथून पण देखील तुम्ही हत्तींचे असे सुंदर कोरीवकाम केलेले तुम्हाला पाहायला मिळेल. जसजसं तुम्ही वर येता तसं आता इथे सगळी लोक ॲक्च्युली बाहेर चप्पल्स काढण्यासाठी थांबलेले आहेत. वर माकड आहे. हा माकडाचं कोरीवकाम देखील इथे त्यांनी केलेलं आहे. आणि अशा रीतीने पुढच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी हा एक ब्रिज त्यांनी त्यावेळेस बांधला होता, मधला जो मिडलचा आहे. आणि आता आहे हे आपलं शिवाचं मंदिर. बाहेर द्वारकापाल उभा असलेले तुम्हाला दिसत आहेत. इथे शूज काढून आपण आतमध्ये जाणार आहोत मंदिरामध्ये. तर आतलं मंदिराचं दृश्य तुम्ही पाहू शकताय. अंधार खूप होता तरीही त्यांनी तिथे एक लाईट लावलेली आहे. खांबांवरती देखील सुरेख डिझाईन आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जसं आत जाल तसं तुम्हाला अनेक खांबांवरती असं रेखीव कोरीवकाम केलेलं तुम्हाला आढळून येईल. हिंदूकालीन कोरीवकाम आहे ते. बाहेर जे काही चॅपल आहे त्याच्या बाहेर देखील द्वारकापाल उभे आहेत आणि आतमध्ये तुम्हाला लिंग म्हणजे एक पिंड दिसेल शंकराची. तर ह्या पिंडीला सर्वजण नमस्कार करण्यासाठी इथे आतमध्ये चप्पल काढून येतात. तर अशी त्या काळातली ही पिंड तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर हे कैलास टेम्पलचं मेन अट्रॅक्शन आहे. वर हेमाडपंथी कमळ दिसते तुम्हाला. म्हणजे पूर्ण हिंदूकालीन आर्किटेक्चरचा इथं अनुभव आपल्याला घेता येईल आतमध्ये. तर अशा रीतीने आता इथून चॅपलमधून आपल्याला अशा रीतीने एंट्रन्स दिसतो. आता ॲक्च्युली याला एक वेढा मारायचा असतो तर तो आता आपण मारत आहोत इथे. तर अशा प्रकारे आपण बाहेर जेव्हा येतो तेव्हा अजून मोहक दृश्य तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर चारी बाजूनी त्याच्या मंदिरे आहेत आणि ते देखील अतिशय सुंदर रीतीने कोरलेले असे आहेत. आणि याच्यावरती तुम्हाला डिफरंट अशा मूर्त्या दिसेल. हा आपला गणपती आणि प्रत्येक मूर्तीमधून काहीतरी एक बोध तुम्हाला इथे मिळत जाईल. तर तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे तुम्ही पाहताय हे एक खूपच सुंदर कोरीवकाम केलेलं एक मंदिर आहे. त्या गॅलरीतून तुम्हाला इथे असं मोहक दृश्य पाहायला मिळेल. आपण समोर जे मंदिर होतं त्याच्या खालून आपण इथे आलेलो आहोत आणि तिथून तुम्हाला असं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. लेणीचा एंट्रन्स तुम्हाला असा रीतीने इथे पाहायला मिळतो. अशी एक छोटीशी गॅलरी आहे. तर या गॅलरीतून आपण आत्ता बाहेर आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे देखील पाहू शकताय. जसं पुढे जाऊ तसं रेखीव काम आपल्याला बाहेरच्या साईडचे दिसून येत आहेत. तर खूप गर्दी होत होती आणि बरेच जण इथे आलेले आहेत. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आर्किटेक्चर. मला खूपच आवडलेलं आर्किटेक्चर आहे. इथून तुम्हाला तो व्हिक्टरी पिलर देखील छान रीतीने दिसून येतोय. आता आपण खाली येत आहोत. मंदिरातलं दर्शन झालेलं आहे. तर अशा रीतीने आपण खाली येऊन अजून एकदा आपण खालचं दर्शन घेणार आहोत, जे खूप सुंदर तुम्हाला कोरीवकाम इथे पाहायला मिळेल. बघा
खूप छान असं मागच्या साईडचं आमचं जे तुम्ही बघताय आर्किटेक्चर किती सुंदर इथे आहे. हा आहे व्हिक्टरी पिलर. आणि इथे जे येत आहेत ते कोरीव काम, प्रत्येक भिंतीतलं कोरीव काम जे आहे त्यातून आपल्याला बोध मिळतो. तर प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला अशा रीतीने छान कोरीव काम पाहायला मिळालं असेल. आता आपण बाहेर जातोय. ही गजलक्ष्मी मगाशी एंट्रन्सला होती ती. तर अशा रीतीने कैलास लेणी पाहायला जवळजवळ एक अर्धा तास तुम्हाला लागतो. तर तिथल्याच एका भिंतीवरती तुम्ही पाहू शकताय विष्णूचा एक अवतार आहे नरसिंह रूपातला. तर तो काय करतोय, आपल्या नखांनी राक्षसाचा म्हणजे राक्षस राजा जो आहे त्याला तो फाडतोय त्याच्या नखांनी. हे एक दृश्य तिथे एका भिंतीवरती आढळतं कैलास मंदिराच्या. त्याच पद्धतीने जेव्हा रावणाला वर मिळतो की त्याला तपश्चर्यानंतर एक वर मिळतो आणि त्यावेळेस त्याच्याजवळ भरपूर अशा शक्ती विष्णूतर्फे प्रोव्हाइड केल्या जातात. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तो त्या शक्तीचा दुरुपयोग करायला स्टार्ट करतो. तर ते सगळं थांबवण्यासाठी विष्णू तिथे एक अमन लायनचं रूप घेतो. तर तुम्ही इथे पाहू शकता हे 4 जे लायन आहेत हे ॲक्च्युली ह्युमन पण नाही आहेत आणि लॉयन पण नाही आहेत. तर तसं रूप ते घेतलेलं होतं त्या रावणाला तिथून थांबवण्यासाठी. तो जो काही डिस्ट्रॉय करतोय त्या सगळ्या गोष्टींना थांबवण्यासाठी ह्या 4 जे काही अमन लायन म्हणून ह्यांना संबोधलं गेलेलं आहे ते ह्युमन पण नव्हते आणि ॲनिमल पण नव्हते. तर ते असं एक क्रिएचर होतं. ते त्यावेळेस विष्णूनं त्याचं रूप घेतलं होतं आणि त्या रूपातून त्यांनी रावणाला काय केलं होतं तर थांबवलेलं होतं त्याच्या अनेक डिस्ट्रॉय करणाऱ्या कृतींपासून. आणि एका भिंतीवरती मगाशी मी दाखवलं होतं ते म्हणजे पूर्ण महाभारत ह्या एका भिंतीवरती अशा सुंदर रीतीने कोरलेलं आहे. कैलास टेम्पलचं जे काही वरचा व्ह्यू आहे तो तुम्हाला अशा रीतीने इथे दिसून येतो. आता आपण 17व्या लेणीकडे वळत आहोत. तर इथे तुम्ही बघू शकताय 17व्या लेणीमध्ये जसं जसं आपण प्रवेश करतोय तसं तुम्हाला अनेक पिलर्स इथे तुम्हाला दिसत आहेत समोरून. तर पूर्ण पिलर्समध्ये असं हे एक बांधलं गेलेलं 17वी लेणी आहे. तर ह्याच्या आतमध्ये जसं जसं तुम्ही प्रवेश कराल तर तिथे तुम्हाला एक मोठं असं गर्भगृह दिसेल आणि त्याच्यामध्ये शिवलिंग आहेत आणि अनेक इमेजेस तिथे आहेत. ब्रह्मा, विष्णू आहे, गणेश आहे आणि महिषासूर मर्दिनीचं तुम्हाला इथे कोरीव काम केलेलं ह्या लेणीमध्ये आढळून येईल. तर जसं आपण वरच्या दिशेने इथे जातोय तसं तुम्हाला ह्या सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या किंवा कोरीव काम केलेलं इथे तुम्हाला आढळून येईल. खूप सुंदर रेखीव काम इथे दिसून येतं. स्त्री शक्ती देखील इथे, ते स्त्री शक्तीचे सत्व देखील इथे तुम्ही पाहू शकताय प्रत्येक ह्याच्यावरती. समोरच गणपती देव आहे. इथे दुर्गा, महिषासूर मर्दिनी अशांची शक्तिपीठांचे देखील दर्शन इथे तुम्हाला दिसून येतील. तुम्ही बघू शकताय खूप नाजूक आणि कोरीव काम इथे त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक भिंतीवरती कमळाचं कोरीव काम आहे. बघू शकताय बाहेर द्वारकापाल उभारलेले तुम्ही पाहता इथे आणि आतमध्ये चॅपलमध्ये लिंग आहे. इथे तुम्ही महिषासूर मर्दिनीला पाहताय. हे एक इथे महत्त्वाचे हे आहे म्हणजे ब्रह्मा, शिवलिंग, महिषासूर मर्दिनी आणि गणेश असं इथं 3 मूर्त्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आता आपण 18व्या लेणीकडे वळत आहोत. इथे तुम्ही बघू शकताय पुढे तुम्हाला 4 पिलर्स दिसतील या लेणीमध्ये आणि आतमध्ये एक शिवलिंग आहे. एवढंच काय ते ह्या गुफेचं वैशिष्ट्य आहे.
आपण 19व्या लेणीकडे इथे वळत आहोत. इथे देखील तुम्हाला अशा पद्धतीची गुहा दिसेल. पुढे भरपूर पिलर्स आहेत आणि आतमध्ये जे काही चॅपल आहे तिथे तुम्हाला शिवलिंगाचं दर्शन होईल. तर 17-18 ज्या काही लेणी आहेत किंवा 17-18-19 ज्या काही लेणी आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट शिवलिंगच पाहायला मिळेल. आपण आता 20व्या लेणीकडे वळत आहोत. तर ह्या लेणीमध्ये देखील आपण पिलर्स, गणेशचं जे काही मूर्ती आहे, आपण ही अशी 20वी लेणी आता आपण पाहत आहोत. याच्यामध्ये देखील तुम्हाला गणेशचं एक मूर्ती भेटेल, महिषासुरमर्दिनीचं देखील एक मूर्ती याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक शिवलिंग आहे. जसं आपण मगाशी पाहिलं तसंच सेम लेणी तुम्हाला ह्या लेणीमध्ये पाहायला मिळेल. आपण लेणी पाहत आहोत. तर ह्या 21व्या लेणीमध्ये तुम्हाला ॲज युज्युअल एक नंदीचं दर्शन होईल आणि इथे तुम्हाला अनेक नद्यांचे जे काही देवता होत्या तर त्या नद्यांच्या देवतांचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला ह्या लेणीमधून पाहायला मिळेल, लेणी क्रमांक 21 मधून. तर वर चढल्या तुम्हाला चौथऱ्यावर असलेला नंदी भेटेल आणि त्याच पद्धतीने सगळ्या रिव्हरचे जे काही देवता होत्या म्हणजे नद्यांच्या देवता, गंगा, यमुना यांसारख्या आपल्याला देवता इथे आतमध्ये पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने पार्वती आणि शिवा यांचं एक मॅरेज तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल, लग्न समारंभ त्यांचा. आत गेला की तुम्ही बघू शकता इथे महिषासुरमर्दिनी, गंगा, यमुना यांसारख्या गॉडेस जे आहेत त्यांचे इथे लेण्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तसेच इथे जो काही लेण्यांचा हा प्रकार आहे, इथे शिवपार्वतीचं मॅरेज हे दाखवलेलं आहे त्यांनी या पद्धतीने. तर द्वारकापाल देखील इथे तुम्हाला दरवाजातच उभे असलेले दिसत आहेत आणि आतमध्ये जे आहे ते आपलं शिवलिंग आहे. हे एक चॅपलमध्ये शिवलिंग आपण पाहतोय, हे द्वारकापाल आहेत. त्याच पद्धतीने खांबांवरती सुरेख नक्षी तुम्हाला इथे दिसते, फुला पानांची, फळांची. पूर्ण गंगा, यमुना यांसारख्या गॉडेस ज्या होत्या त्यांचं चित्रीकरण इथे आहे. तसेच इथे तुम्ही बघू शकताय जे काही पार्वती आणि शंकर आहेत ते डाईसचा खेळ खेळत आहेत आणि त्या ठिकाणी काय आहे की जेव्हा हे डाईसचा खेळ खेळत असताना पार्वतीला शिवा काय करतो की चिटिंग करतो. तर त्यावेळेस पार्वती म्हणते की तुम्ही चिटिंग केलं आहे, आता मी अख्खं जग काय करेन, जाळून टाकेन. तर अशा पद्धतीचं इथे त्यांचा हा खेळ अशा रीतीने चाललेला आहे. आणि जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला इथे पाहायला मिळेल की जे काही शिवा आणि पार्वतींचं जे काही लग्न समारंभ आहे इथे तो चाललेला आहे आणि अनेक देवदेवता अशा रीतीने इथे बसलेल्या तुम्हाला आढळून येतील. ही लेणी पाहतोय आपण. ह्या लेणीमध्ये देखील आपल्याला शिवलिंग भेटेल आणि जे काही नीलकंठ म्हणून हे नाव प्रसिद्ध आहे ह्या लेणीसाठी, ह्या शिवलिंगाचं. तर तेच फक्त आहे पाहण्यासारखं, बाकीचं काही नाही आहे इथे पाहण्यासारखं. आपण आता 23-24 लेण्यांकडे वळतायत. तर 23-24 लेण्यांमध्ये फक्त गर्भगृहच तुम्हाला इथे दाखवलेले आहेत, दुसरं काहीच नाही आहे. तर त्यामुळे हे पाहण्यात पण काही मजा नाही आहे. जस्ट तुम्हाला गर्भगृहेच इथे तुम्हाला आतमध्ये गेला तर दिसतील. जस्ट 2 पिलर असे गॅलरीज आहेत आणि आतमध्ये काहीच नाही आहे. तर हे आहे 23 आणि 24वी लेणी. महत्त्वाची लेणी आहे ती म्हणजे 25वी लेणी आहे, तर ती खूप इम्पॉर्टंट आहे. पण ही जी काय आत्ता आपण पाहतोय 23 आणि 24 लेणी ह्याच्यामध्ये असं गर्भगृहच फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता आपण 25वी लेणी इथे पाहत आहोत. 25व्या लेणीकडे जाताना असं एक कुंड तुम्हाला दिसेल पाण्याचं आणि आतमध्ये आता आपण प्रवेश करतोय. तर समोरून तुम्हाला अशा पद्धतीचं दृश्य ह्या 25व्या लेणीचं दिसेल. त्याच पद्धतीने ॲक्च्युली हे डिस्ट्रॉय झालेलं एक स्ट्रक्चर आम्हाला तिथे दिसलं. ॲक्च्युली ते कासव वगैरे असावं आणि आपण आतमध्ये गेलो की आपल्याला तिथे एक देवता दिसेल. ॲक्च्युली जी काही 25वी लेणी आहे ती लेणी ॲक्च्युली सूर्यदेवसाठी आणि त्याच्या रथासाठी फेमस आहे
ह्याच्यामध्ये काय आहे तर सूर्यदेव हा 7 घोड्यांवरती आरूढ आहे आणि जे काही त्याचे घोडे सांभाळणारे जे काही 2 तिथे दासी आहेत ते म्हणजे अरुण आणि उषा, हे 2 त्या ठिकाणी दासी त्यांचे काय करतात तर त्या घोड्यांना हे करतात. आतमध्ये पूर्ण असं एक चॅपल तुम्हाला दिसेल. त्या चॅपलमध्ये तुम्हाला काहीच दिसणार नाही, कारण जे काही मूर्ती आहे ती तुम्हाला वर छतावरती दिसेल. आणि हे द्वारकापाल इथे उभे आहेत, तर तुम्ही छतावर वर बघू शकताय. सूर्यदेव आहेत, त्यांचे 7 घोडे आहेत आणि उषा आणि अरुण असे कोण आहेत तर ते घोड्यांना सांभाळणारे उषा आणि अरुण आहेत. तर तुम्ही खूप बारकाईने पाहू शकताय. सूर्यदेव आहेत आणि त्यांचे 7 घोडे आहेत आणि एकाकडेला उषा आहे, एकाकडेला अरुण आहे. तर ह्या दासी आहेत. आतमध्ये चॅपलमध्ये काहीच तुम्हाला पाहायला मिळालेलं नाही. मला हे हेमाडपंथी स्ट्रक्चर दिसेल कमळाचं. आता जसं 25व्या लेणीकडून 26व्या आणि 27, 28 आणि 29 लेणींकडे आपण वळत आहोत. ॲक्च्युली जी 26वी लेणी आहे ती सेम लेणी आहे 21व्या लेणीसारखी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही रिव्हर गॉडेसेस जे होते आपण बघितले होते 21व्या लेणीत, तर तेच तुम्हाला सेम ह्या लेणीमध्ये देखील पाहायला मिळेल, बाकीचं काही नाही. लेणी क्रमांक 27कडे आपण जातोय. तर असं सुंदर मोहक दृश्य दिसतं इथून तुम्हाला. आपण वर चढून जाणार आहोत या लेणीच्या वर. तर ह्या लेणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला हलधर बलरामचं दृश्य दिसेल, श्रीकृष्णाचं, शेषशायी विष्णूचं आणि वराह अवतारचं आणि महिषासुरमर्दिनी तुम्हाला ह्या लेण्यांमध्ये पाहायला मिळतील कोरलेल्या. तर तुम्ही बघू शकता आतल्या गॅलरीमध्ये तुम्हाला असे डिफरंट मूर्त्या ज्या आम्ही आत्ता सांगितलेल्या. आता हा झोपलेला विष्णू आहे, त्याला शेषशायी विष्णू असे म्हटलेले आहे. तर तो झाला. त्याच पद्धतीने काय तुम्हाला कृष्णा, हल्दीराम, बलरामचे जे काही केव्जमध्ये मूर्त्या आहेत त्या इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. श्रीकृष्ण आहे, त्याच पद्धतीने वराह अवतार इथे तुम्हाला पाहायला मिळेल. वराह अवतार हा आहे. आता आपण पुढच्या लेणीकडे जात आहोत, 28व्या लेणीकडे. तिथून तुम्हाला असं सुंदर दृश्य पाहायला मिळेल. असं खाली जात राहायचं आहे. तर जी काही 28वी लेणी आपल्याला इथे मध्ये लागणार आहे, तर ती लेणी काही फारशी महत्त्वाची नाही आहे. तर ती लेणी ह्याच रूटवर लागते आणि त्या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे फक्त एक स्मॉल रूम तुम्हाला मिळेल आणि त्याच्यासमोर असलेला हा धबधबा. खूप मोहक दृश्य पाहायला मिळतं ह्या 28व्या लेणीकडे जात असताना. तर लेणी फारशी महत्त्वाचीच नाही आहे. इथे एक गुहा फक्त आहे, एक रूम आहे फक्त आणि त्याच्यासमोर पडत असलेला सुंदरसा धबधबा. हे असं दरड तुम्हाला ह्या लेणीच्या दिशेने जाताना लागेल उजव्या साईडला आणि डाव्या साईडला असलेलं हे निळाशार पाणी. तर वरून पडत असलेला हा सुंदर मोहक धबधबा हेच फक्त या लेणीचं एक वैशिष्ट्य आहे. एक गुहा आहे आणि त्याच्यासमोर हा धबधबा कोसळतोय. खूप छान सनलाईटमध्ये ह्या पाण्याचे रेस तुम्हाला दिसून येत आहेत. खूप सुंदर धबधबा होता आणि त्याचा फवारा अक्षरशः लांब लांबपर्यंत उडत होता आणि कडेच्या साईडने ही असलेली मोठी भिंत. इतकंच काय ते ह्या लेणीचं वैशिष्ट्य आहे. आता आपण पुढे पुढे जात राहूयात. छान दृश्य आहे. तुम्हाला ही लेणी खूपच आवडेल. 27-28 लेणीकडे प्रवेश करताना अशा रीतीचा मोहक निसर्ग लागतो. 29व्या लेणीकडे प्रवेश करत आहोत. ॲक्च्युली ही जी साईड आहे ती मागची साईड आहे लेण्याची, 29व्या लेणीची. तर खूपच भयंकर पायऱ्या आहेत या चढण्यासाठी. अगदी खड्या
अशा पायऱ्या आहेत. पडतोय की काय किंवा पाय घसरून आपण डोक्यावर आदळतोय की काय अशा रीतीचं ते फिलिंग होतं त्यावेळेसचं. तर खूपच खड्या अशा पायऱ्या आहेत आणि खूप दम लागला ह्या पायऱ्या चढत असताना. तर गेल्या गेल्या तुम्हाला इथे अशा सुंदर मूर्त्या पाहायला मिळत आहेत. तर तुम्ही बघू शकताय जसं आत जातोय तसंच तुम्हाला सिंहाचे हे 2 खांब इथे दिसत आहेत. सिंह बसलेले दिसतात इथे. ॲक्च्युली हे चढत असताना भयंकर दम लागलेला होता आणि आत तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर दृश्य आहे. ॲक्च्युली ही जी काही लेणी आहे 29वी ही इतर लेण्यांसारखी नाही आहे, कारण की ह्या लेणीला 3 दरवाजे आहेत आणि सीतेचं जे काही हरण केलं होतं तर ते एक दृश्य ह्या लेण्यांमध्ये तुम्हाला दिसून येईल आणि शिवाचं एक अवतार दिसून येईल जो राक्षसांना वध करतानाचा तो एक दृश्य ह्या लेण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर इतकंच काय ते म्हणजे सिंहाचे 2 असलेले मूर्त्या तिथल्या एंट्रन्समधल्या. परत 3 एंट्रन्स आहेत ह्या लेणीला. त्याच पद्धतीने सीतेचं हरण जे काही केलं होतं ते इथे तुम्हाला ते स्टोन तिथे पाहायला मिळेल. आणि त्याच पद्धतीने शिवाने अंधकासूरला मारून जे काही इथे राक्षसाला मारून जे काही विजय प्राप्त केला होता तर ते एक दृश्य तुम्हाला इथे पाहायला. आतल्या साईडला खूप छान सनलाईट इथे पडलेला आहे, तुम्ही बघू शकताय. हे असं सुंदर दृश्य एका एंट्रन्समधून दिसतं. आपण आता दुसऱ्या एंट्रन्सकडे चाललेलो आहोत. तर तो मेन एंट्रन्स तर 29व्या लेणीचा हा मेन एंट्रन्स आहे रोडकडचा. तर आपण असं न येता त्या धबधब्याच्या एंट्रन्सकडून आपण आले होतो. तर हा दुसरा एंट्रन्स आहे मेन एंट्रन्स. आणि आपण मगाशी धबधबाच्या साईडनं आला तो एक एंट्रन्स होता उजव्या साईडचा. आणि डाव्या साईडला देखील एक एंट्रन्स तुम्हाला पाहायला मिळेल. तर हेच काही ते वैशिष्ट्य आहे ह्या लेणीचं. म्हणजे ह्या लेणीला 3 एंट्रन्स आहेत. समोर तुम्हाला सिंहाचे 2 मूर्त्या बसलेल्या दिसतील. तर बाजूला असे छोटे छोटे गुहा आहेत आणि तुम्हाला असं दृश्य दिसेल. तर आत जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा आत एंटर केल्यावर तुम्हाला डाव्या साईडला लॉर्ड शिवाचं एक 8 आर्म असलेलं मूर्ती दिसेल. शेजारी पार्वती चेस्टवर हात ठेवून अगदी अडमाईरपणे ते बघत आहे शिवाकडे. आणि हे एक इन्फॉर्मेशन आहे ह्या गुहेची. तर त्यात पण तेच दिलेलं आहे. शिवाची मूर्ती त्याने राक्षसाचं काय केलेलं आहे तर पराभव केलेला आहे. आणि अशा रीतीने दृश्य दिसतंय समोर. आपण 2 एंट्रन्स बघितले आहेत. आता जो काही आपण डाव्या साईडचा एंट्रन्स घेतोय हा 3ऱ्या नंबरचा एंट्रन्स ह्या लेणीचा आहे. तर अशा पद्धतीने 3 एंट्रन्स ह्या लेणीला दिलेलं आहे. तिथेही तुम्हाला अशाच पद्धतीने सिंहाच्या 2 मूर्त्या बाहेरच्या साईडला दिसतील. आणि हा एक एंट्रन्स 3रा आहे. त्याच पद्धतीने गंगा रिव्हरची मूर्ती इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आतल्या साईडला छोटे छोटे कोरीव काम केलेले दिसतील. जे मेन मंदिर आहे त्याच्या बाहेर द्वारकापाल वगैरे बसलेले उभारलेले तुम्हाला पाहायला मिळतील. जसं अंधार या लेणीमध्ये आहे ना तसं वटवाघळांची संख्या देखील या लेणीमध्ये खूप आहे. तर आतमध्ये आम्ही न जाण्याचं कारण तेच आहे की तिथे खूपच वटवाघूळ इकडून तिकडे करतायत. अशा पद्धतीने द्वारकापाल देखील बाहेरच्या साईडला ह्या चॅपलच्या बाहेरच्या साईडला आहेत. आणि आतमध्ये लिंग आहे शिवाचं. तर अशा पद्धतीने ही पूर्ण आपण लेणी इथे पाहिलेली आहे.